लाडक्या बहिणींना 2100 रुपये लवकरात सुरू होणार. शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांची माहिती. सर्व लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने मिळतील पैसे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत ही लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार असल्याचे अर्जुनराव खोतकर यांचा विश्वास. लाडक्या बहिणींना 2100 रुपये लवकरच सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना नेते आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे पडणार होते. मात्र विरोधकांकडून पैसे येणार नसल्याचे नॅरेटिव्ह सेट होऊ लागला, म्हणून आता हे पैसे टाकले गेले. टप्प्याटप्प्याने सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा करून लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील याचा पाठपुरावा आपण करणार असल्याचे खोतकर यांनी म्हटलंय. दरम्यान महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा लाडकी बहीण योजना ही मतांमध्ये परिवर्तन होईल असंही खोतकर यांनी म्हटलं आहे. किती महिन्याचे लाभ मिळाले हे बघा, आता टप्प्याटप्प्याने जेवढे मंजूर आहेत जिल्ह्यामध्ये त्या सर्व महिन्यांना हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. एक विचार असा होता की संक्रांतीच्या माध्यमातून दोन्ही एकत्र द्यावेत, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा गडबड सुरू झाली, पैसे येणार नाही, बंद होणार आहे. मला असं तर हा नेरेटिव्ह पुन्हा सेट होतं, म्हणून आता हे पैसे आता टाकले गेले. परंतु हे संक्रांतीलाच आपल्याला टाकायचे होते दोन्ही मिळून, महिलाला ते काम येऊ शकतील. पण ठीक आहे, आताही टाकले तर आनंदच आहे. आणि टप्प्याटप्प्याने काही टप्पा काल रात्री झाला, काही टप्पा सकाळी आला, असा मिळून सर्व महिलांना हा पैसा या महिन्याचा मिळून जाईल. महिलांना आता सध्या 1500 रुपये येतात आहेत. महायुतीने सांगितलं होतं की आम्ही 2100 रुपये देऊ, तर साधारणतः हे 2100 रुपये कधीपर्यंत मिळू शकतात? हो, या समितीचा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे मी या बाबीमध्ये पाठपुरावा करणार आहे. लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही हे पैसे 2100 रुपये टाकायला सुरू करू. सर, विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, तर या निवडणुकीत या योजनेचा इम्पॅक्ट पाहायला मिळेल? 100% महिला भगिनी प्रचंड या योजनेवरती खुश आहेत, समाधानी आहेत. आणि आता तर केंद्र एलआयसीची मोठी योजना आणते, 7,000 रुपये प्रत्येक महिलेला. मग ते 7,000 रुपये आणि हे 1500 रुपये, म्हणजे एवढा मोठा महिलांना सक्षम करण्याच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी होतो. त्यामुळे मला असं वाटतं की महिला वर्ग पूर्णतः सरकारच्या कामावरती खुश आहे. महापालिका नगरपालिकेच्या निवडणुकीचा फायदा काय? नगरपालिकेचा याच्यामध्ये फायदा तर निश्चितपणे होणारच आहे, कारण की महिलांच्या उन्नतीसाठी ही योजना या ठिकाणी आणलेली. त्यामुळे महिला वर्ग खुश आहे सरकारवर खुश म्हणजे ते मतामध्ये परिवर्तन होईल.